उद्या लक्ष्मीपूजन आहे, त्यानिमित्त काही खरेदी केलेली आहे. इथं नारळ, कमळ, गलाडीची फुलं, फळं, विड्याची पानं इतकं आणलेलं आहे. आपल्याला इथं मेथीची भाजी करायची आहे. त्यासाठी तिला तिथं जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे चांगले तडतड घेऊ, त्यात मिरची टाकायची. आता त्यात मिरची टाकून घेऊ. कांदा थोडा, आणि थोडीशी कोथिंबीर, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथं मेथीची भाजी टाकायची आहे. अशी तरी मेथीची भाजी आपणच टाकलेली आहे, बारीक करून टाकलेली नाही आहे. गॅस बारीक केला आहे तुम्ही. आवडत थोडं टाका, त्या नाही टाकलं तरी चालेल. इथं मेथीची भाजी थोडीशी कडसर लागते म्हणून मी इथं साखर टाकत आहे. आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट 2 चमचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करू पुन्हा. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. किंचित थोडंसं पाणी टाकायचं आहे, वाटलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. तर मी किंचित थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि आता व्यवस्थित भाजी मिक्स करत आहे. थोडंसं मीठ टाकूया. मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं, कारण मेथीची भाजी आकसते, जास्त होत नाही म्हणून शेवटी मीठ टाकायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कायम मेथीची भाजी करताना मीठ सगळ्यात शेवटीच घालायचं आहे. सुरुवातीला टाकलं तर आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही, त्यामुळे शेवटी टाकायचं आहे मीठ. आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तर मी आता गॅस बंद करते. पाणी पण माटलेलं आहे मेथीतलं बऱ्यापैकी. गॅस बंद करते. अशा प्रकारे तयार आहे आपली मेथीची भाजी. आजच्या जेवणात मेथीची भाजी, चपाती आणि वांग्याची भाजी आहे. मी जेवण घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. भात घेतलेला आहे, त्यावर लाल वस्त्र घातलेलं आहे. आता त्यावर तांदळानं स्वस्तिक काढून घेऊ. इथं स्वस्तिक काढलेले आहे. आता त्याच्यावर हळदी कुंकू टाकू. तांदळाचा स्वस्तिक आहे. ह्याच्यावर पहिला हळद, आणि कुंकू. कळशी ठेवलेली आहे. इथं कळशीवर हळद कुंकाची 5 बोटं ओढून घेतलेली आहेत. आणि तसंच कळशीच्या गळ्याला सुद्धा हळदी कुंकू लावलेलं आहे. इथं प्रथम तांदूळ, सुपारी, 1 नाणं आणि फूल घालून घेऊ. इथं कळशीला मंगळसूत्र घालून घेतलेलं आहे. आणि एखादा दागिना घालायचा असला तर तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे 5 डाळे ठेवून घेतलेले आहेत. आता त्यावर हळूच नारळ ठेवून घेऊ. ठेवल्यानंतर नारळाला इथं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. इथं तामण घेतलेलं आहे. तामणात गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे. आता प्रथम गणपतीला अभिषेक करू पाण्यानं. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे गणपती. गणपती म्हणजेच ही सुपारी. स्वच्छ पाण्यानं पुसून घेऊ. तांदळाच्या वाटीत ही सुपारी ठेवू आणि सुपारी लुपण वरून हळदी कुंकू वाहून घेऊ.
प्रथम हळद, त्यानंतर कुंकू, त्यानंतर सुपारीला फूल घालून घेऊ म्हणजे गणपतीला. इथं लाल फूल माझ्याकडे नाही आहे. त्यानंतर आता हिला गेज वस्त्र घालून घेऊ. ही झाली गणपतीची पूजा. आता गणपतीला पुऱ्याचा नैवेद्य दाखवू. ओम गणपती नैवेद्यम समर्पयामि. मग गणपती नैवेद्यम समर्पयामि. ओम गणपती नैवेद्यम समर्पयामि. एक पांढरा हार आणि एक झेंडूच्या फुलांचा हार असे 2 हार घातलेले आहेत. ठेवलेले आहेत 2 नाणी आणि त्यावर सुपारी ठेवलेले आहेत. एक विडा गणपतीचा आणि एक महालक्ष्मीचा असं ठेवलेलं आहे. इथं गेज वस्त्र घातलेलं आहे. महालक्ष्मीला गजरा घातलेला आहे आणि डोक्यावर फूल घातलेलं आहे. आणि आता फळं ठेवायचे आहेत नैवेद्याला. आता या फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयामि. श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयामि. श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयामि. आता विड्यावर पण फुलं ठेवलेली आहेत आणि जे नैवेद्याला फळं दाखवलेली त्याच्यावर पण फूल ठेवलेलं आहे एक. आता देवीला अत्तर लावू. अत्तर लावून घेतलेला आहे. आता दिवा लावू आणि ह्या उदबत्त्या पण लावू. चांगली महालक्ष्मी नमे. श्री महालक्ष्मी नमे. श्री महालक्ष्मी नमः. श्री महालक्ष्मी नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. अशा प्रकारे दिवा आणि उदबत्ती लावून झालेली आहे. आता कापूर लावून घेऊ. अशा प्रकारे कापूर लावलेले आहे. आता कापराने ओवाळून घेऊ महालक्ष्मी देवीला. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ठेवलेला आहे. आता इथं रांगोळी काढून घेऊ छान मस्तपैकी. आता इथं खाली रांगोळी काढलेली आहे. बघू शकताय तुम्ही. दिवा लावलेला आहे. उदबत्ती लावलेली आहे. फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे. आता इथं आपली महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे. आता संध्याकाळी जो काय नैवेद्य होईल ते देवीला अर्पण करायचा आहे. अशा प्रकारे आपली छानपैकी पूजा मांडून तयार आहे झालेली आहे. तर खूप सारी फुलं घातलेली आहेत पूजेला, त्यामुळे पूजा खूप छान आणि सुंदर दिसत आहे, आकर्षक दिसत आहे. अशा प्रकारे देवीला तांब्या भांड्यात पाणी ठेवलेले आहे. अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे. रांगोळीवर पण मी फुलं टाकलेली आहेत. अशा प्रकारे आपल्या पहिला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे. सांगितले आहे. लक्ष्मी व्रताचे महात्म्य. ऐका भक्त हो, लक्ष्मी व्रताची कहाणी. पूर्वी द्वापार युगातील त्यावेळी सराड्याचा मानाने वेदांत जाणणार होता. त्या राजाची सुरचंद्रिका नावाची राणी होती. तिच्या उदरी 7 पुत्र व 1 कन्या अशी 8 पासून तिचा नैवेद्य देवाला दाखवत आहे मी महालक्ष्मी आईला. इथं पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, कोशिंबीर आहे, काकडी, वरण भात, दही भात असं ताट वाढलेलं आहे. आता हा नैवेद्य दाखवूया आपण देवी महालक्ष्मीला. ती केलेली आहे महालक्ष्मीची. आता ताट खाली इथं ठेवलेलं आहे. कापूर पण लावलेला आहे. बघू शकताय तुम्ही. उरलेली फुलं घातलेली आहेत. मी कमळ पण घातलेलं आहे लक्ष्मी देवीला. बाजूनं पण पांढरी फुलं थोडी लावलेली आहेत. इथं लक्ष्मीनारायणाचं पुस्तक ठेवलेलं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू घातलेलं आहे. अशा प्रकारे आपली आरती आणि पूजा संपन्न झालेली आहे. नैवेद्य पण दाखवलेला आहे. अशा प्रकारे आहे आपली महालक्ष्मीची पूजा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.